हॅलो. आज हॅलो. आपली जी सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या सोबत आहे श्रीजा देशपांडे, ही एक अतिशय गुणी स्टुडंट आपल्या क्लासची. आणि येस, हिच्याशी तुम्ही बऱ्याच वेळा लाईव्ह क्लासेसमध्ये वगैरे पण ती तुमच्याशी अगदी आवर्जून तुम्हाला गाईड करायला फ्रिक्वेंटली येत असते. तुमच्या कमेंट्सना देखील रिप्लाय वगैरे तुम्ही त्याच्या थ्रू तिची ओळख झाली असेल. आज तुम्ही सगळेजण तिच्याशी गप्पा मारायला उत्सुक असालच. सो वेलकम श्रीजा. आणि सगळ्यात आधी थोडंसं तुझ्या 10वीचे मार्क्स, सायन्सचे ॲव्हरेज किंवा बाकी काही स्पेसिफिक अशी अचीवमेंट, जसं की SST मध्ये तुला आय थिंक 97 मार्क आहेत म्हणालीस, तर असे काही अ, सांगशील का तुझे मार्क्स बद्दल आणि सध्या काय चालू आहे? हा, तर सगळ्यांना हॅलो. एकतर खूप छान तयारी करत असाल तुम्ही, मला माहितीच आहे. 10वीची वर्षभर सगळं चाललंय आणि आता एका तुम्ही अशा पॉइंटला आहेत ज्याच्यापासून तुम्हाला अगदी व्यवस्थित सगळं करून परीक्षेला जायचंय. म्हणजे वर्षभर तर केलंच आहे, पण आता तुम्हाला सगळं करायचंय. जे काही शिकलाय तुम्ही वर्षभर त्याची रिव्हिजन करायची, हो ना? तर हा, तर मी श्रीजा आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बोर्ड एक्झामसाठी. प्रिलिम्स असतील, तुमचे प्रॅक्टिकल्स असतील, त्या सगळ्यासाठी. मला संस्कृतमध्ये 100 होते, 100 पैकी 100. परत राज्यशास्त्र आणि इतिहासमध्ये 97 होते. स्पेसिफिकली सायन्समध्ये मला 98 मार्क्स होते. आणि मराठीमध्ये आणि गणितामध्ये थोडंसं कमी जास्त झालं होतं, पण ठीक आहे, इट्स ओके. ते पण मी सांगेन ते का झालं होतं आणि तुम्ही ते काय प्रिकॉशन्स घेऊ शकता जेणेकरून तुम्ही ते अवॉइड करू शकता. ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही नका करू. तर आता मी सध्या PCM करते आहे आणि JEE आणि JEEच्या रिलेटेड सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचं प्रिपरेशन करते आहे. 11वी मध्ये आहे मी सध्या. ओके, सो आता सगळ्यांचे जे प्रश्न जे सुरू आहेत, म्हणजे मी बऱ्याच मुलांना अशा कमेंट करून आणि मेसेज करून सांगायला, म्हणजे त्यांचे काही प्रश्न असतील तुमच्याकडे तर ते मी विचारले होते. तर बऱ्याच मुलांचा सगळ्यात पहिला प्रश्न होता रिलेटेड टू लँग्वेजेस. लँग्वेजेसचा हम्म. स्टडी तुम्ही कसा केलात, किंवा त्यासाठी तू मुलांना काय गाईड करशील? हा, आता खूपदा काय होतं ना, म्हणजे माझं पण सांगेन आणि माझ्या इतर मित्रमैत्रिणींनी पण काय केलं. माझा मराठी विषय हा खूप जास्त स्ट्रॉंग होता. म्हणजे आधीपासून मी अ, अवांतर वाचन करायचे आणि माझी व्होकॅब्लरी पण खूप चांगली होती. व्याकरणाचे नियम, लिखाण वगैरे मला खूप चांगलं जमायचं. मराठीमध्ये मी खूप मोठी चूक केली की मी म्हणजे प्रिलिम्समध्ये मला खूप चांगले मार्क आले मराठीत. 80 मार्काचा पेपर असतो, मला 75 मार्क होते. आणि मी विसरून गेले. म्हणलं आता खुश होते मी, आता काय बोर्ड्समध्ये काय मस्त आपण करू शकतो, इथं केलंय. आणि मी बघितलं पण नाही मराठीकडे. त्याच्यामुळे अ, परीक्षेमध्ये खूप मोठा माझ्यासोबत स्कॅम झाला आणि मला 88 आले मराठीमध्ये, जे की 90-95 सहज येऊ शकत होते. कारण बाकी सगळं मला जमत होतं, रायटिंग स्किल्स जमत होत्या, सगळं व्यवस्थित होतं. पण तेवढ्या त्या 15 दिवसांच्या दुर्लक्षामुळे माझं खूप जास्त त्याच्यामध्ये मार्क्स गेले आणि पर्सेंटेजवर अफेक्ट झाला. म्हणजे तसे 95% आहेत मला, पण ते थोडे अजून वाढू शकले असते बेस्ट ऑफ 5 सगळं कट करून. बाकी संस्कृतमध्ये तर म्हणजे मला ट्युशन होती आणि मी एक एक मार्कांच्या प्रश्नांकडे जास्त लक्ष दिलं. कारण तिथं जर तुम्ही चुकीचं लिहिलं ना, तुमचा पूर्ण मार्क जातो. दुसरीकडे जर तुमचं जे पूर्ण उत्तरं असतात, म्हणजे लॉंग आन्सर्स वगैरे, त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स फार फार तर अर्धा जातो किंवा इकडे मग तो कव्हर होतो, असं होतं. पण पूर्ण मार्क जाणं हे तुमच्या ओव्हरऑल मार्क्सला अफेक्ट करतं. त्याच्यामुळे एक एक मार्कांच्या प्रश्नांवर, मी संस्कृत होतं माझं, त्याच्यामुळे मी, तुमचं हिंदी असेल तर मग थोडे वेगळे यात गोष्टी येतील. आणि अन्वय असतात संस्कृतमधले, श्लोकांचं शुद्ध लेखन त्याच्यावर पण खूप भर द्या. परत अर्थ पाठच करा म्हणेन मी, कारण थोडं जरी चुकलं तरी पण तुमचं म्हणजे मार्क्स जाऊ शकतात. आणि इंग्लिशमध्ये, इंग्लिशमध्ये पण मला ट्युशन्स होत्या. कारण म्हणजे आता माझं रुटीन कसं होतं ते मी सांगेन आधी, आणि मी कसा वेळ बघितला. माझ्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत 3 ट्युशन असायच्या. परत मग 11ला शाळा असायची, 11 ते 5, आणि 5 ते 6 एक ट्युशन असायची.
सो या सगळ्या ट्युशन लावण्याचं कारण म्हणजे शाळेमध्ये एवढं काही म्हणजे विशेष घेत नव्हते, जे की कव्हर होत नव्हतं सगळं. त्याच्यामुळे या ट्युशन्स लावल्या होत्या. पण आपल्यापैकी खूप मुलं असतील ज्यांना ट्युशन्स नसतील, तर त्यांनी स्वतःहून त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्लिशमध्ये तुम्ही रायटिंग स्किल्स आहेत त्या कुठल्याही पुस्तकात बघून वगैरे नका तयार करू, असं मी सांगेन, असं माझं मत आहे. कारण तिथं जी भाषा दिलेली असते ना, ती आपल्या भाषेशी मिळती जुळती नसते. त्याच्यामध्ये थोडंसं खूप हार्ड केलेलं असतं त्याच्यामध्ये, किंवा अशी खूप कॉम्प्लिकेटेड लँग्वेज वापरलेली असते आणि ते वाचून आपल्याला वाटतं की आपण कसं लिहिणार आहे परीक्षेमध्ये. सो त्याच्यासाठी तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या मेंदूला ताण देऊन आपण काय लिहू शकतो ह्याच्यात, आपण काय केलं पाहिजे याकडे लक्ष द्या. परत इंग्लिशमध्ये परत सगळे जे ग्रामरचे सगळे जे टॉपिक्स आहेत, जसं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, परत सगळं सगळं जे काय टेन्सेस पासून सगळं करा म्हणेन मी. आणि सगळे समानार्थी विरुद्धार्थी सगळं करा. जेणेकरून तुम्हाला म्हणजे पॅसेजेस सगळे तयार करा आणि कविता तयार करा, अप्रिसिएशन्स तयार करा, कॉम्प्रिहेन्शन सगळं अगदी व्यवस्थित तयार करा. म्हणजे तुम्हाला परीक्षेत गेल्यावर असं नाही वाटणार की आपल्याला आता आठवतच नाहीये, आपण तर याची रायमिंग स्कीम केलीच नव्हती. मग असं नाही व्हायला पाहिजे. सगळं तुम्ही कव्हर करा. आणि ट्युशन नसताना तर तुमच्याकडे जास्त वेळ उरतो उलट. सो तुम्ही सेल्फ स्टडीवर जास्त भर द्या असं म्हणेन. कारण मला परत 5 नंतर शाळेतून आल्यावर 6 वाजायचे मला ट्युशन करून यायला. तर मग माझ्याकडे खूप थोडा वेळ उरायचा सेल्फ स्टडीसाठी. पूर्ण दिवस एंगेज राहायचा. पण तुमच्याकडे जर सेल्फ स्टडीसाठी वेळ असेल तर तुम्ही खूप जास्त इम्प्रुव्हाइज करू शकाल. तू दिवसातला किती वेळ असा सेल्फ स्टडीसाठी द्यायचीस साधारण? अं, मला 4 ते 5 तासच मिळायचे सेल्फ स्टडीसाठी. सो मी तेवढा वेळ पूर्ण युटिलाइज करायचे आणि खूप वेळेस शाळेत काही असं फार घडत नव्हतं. त्याच्यामुळे मी शाळा बुडवायचे खूपदा. 75% अटेंडन्स असेल एवढीच शाळा केली मी 10वीच्या वर्षात. ओके, म्हणजे तो सगळा वेळ तू अभ्यासासाठी दिलास. असं तू काही शेड्यूल वगैरे बनवलं होतंस का, की अभ्यासासाठी दिवसभराचा असं, किंवा असं जसं मिळेल त्या पद्धतीनं केलास अभ्यास? हा, आणि खूप जण काय करतात की आता खूप मुलं आपले 10वीचे असतील ते अ, एक एक तासाला एक एक विषय असं काहीतरी त्यांच्यामध्ये खूप क्रेज असते. 1 तास झाला आता हा विषय बंद, परत पुढचा विषय. असं नका करू. तुम्ही एखादा धडा घेतलाय, कोणता पण जो काही असेल, तो धडा पूर्ण करा. व्यवस्थित पूर्ण करून मग दुसऱ्या सब्जेक्टकडे मूव्ह ऑन करा. 1 तास झालाय आणि 1 तास झालाय म्हणून मी दुसरा विषय घेणार असं नका करू. पूर्ण एका दिवशी एका पूर्ण धड्याचं पूर्ण रिव्हिजन असेल, आता रिव्हिजन करा. पण जेव्हा तुम्ही मॅथ्ससाठी प्रॅक्टिस करत असाल तर पूर्ण व्यवस्थित प्रॅक्टिस करा. वेगवेगळे प्रश्न बघा, वेगवेगळे प्रश्न कसे विचारल्या जाऊ शकतात. किंवा एक प्रश्न असतो शेवटी मॅथ्सचा 4 मार्कांचा. तो आउट ऑफ द सिलेबस म्हणजे सिलेबसच्याच कॉन्सेप्ट रिलेटेड असतो, पण तो पुस्तकातला नसतो. तर ते प्रश्न कशा प्रकारे विचारल्या जाऊ शकतात आहे त्याच कॉन्सेप्ट्सवर, याच्याकडे पण लक्ष द्या तुम्ही. नवनीत मॅथ्ससाठी खूप चांगलं आहे. नवनीतचे जे सगळे अपेक्षित आहेत किंवा गाईड आहेत, मॅथ्सचे खूप छान प्रश्न असतात त्याच्यामध्ये. काही काही ट्रिकी असतात. तर ते पण आपल्याला जमतंय का, किंवा यात कसा अप्रोच विचारला गेलाय, किंवा कसं आपण करायला पाहिजे याच्यामध्ये, किंवा दुसरी मेथड वापरली तर कसं होईल, हे पण मॅथ्समध्ये तुम्ही नवनीत वापरू शकता. आणि आता जर पेपर प्रॅक्टिसचा म्हणजे प्रश्न असेल, किंवा पेपर प्रॅक्टिसचा मुद्दा असेल, तर नवनीतच्या पेपर सेट्स पेक्षा पण ना, अनमोल प्रकाशनाचे पेपर सेट्स मी प्रेफर केले होते. तर ते तुम्ही पण करू शकता. ओके, सो हे ओव्हरऑल तू सांगितलंस. तू अजून काही वेगळे भाषेच्या ह्याच्यासाठी काही वेगळी रेफरन्स बुक्स म्हणा, किंवा जॉमेट्रीसाठी काही तयारीसाठी वेगळी मटेरियल असं काही यूज केलं होतंस का? किंवा जसं की सोशल स्टडीजच्या अभ्यासासाठी पण किंवा त्याची काही वेगळी तू स्ट्रॅटेजी ठेवली होतीस का? हा, तर सोशल स्टडीजचा विषय आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक पॅटर्न असतो प्रश्नांचा. तशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचा तुम्ही आधी व्यवस्थित अभ्यास करा. विषयाचा अभ्यास करण्याच्या आधी पेपर पॅटर्नचा अभ्यास करा. राज्यशास्त्र आणि इतिहासासाठी, म्हणजे माझं मराठीतून होतं, काही जणांचं इंग्लिश मधून असेल. तर त्याच्यात असे खूप टिपिकल प्रश्न असतात, जे की
पुस्तकाच्या एक्सरसाइज मध्ये पण मिळतील तुम्हाला. आणि पूर्ण जे गाईड असतं ना त्याच्यासाठी तर मी पूर्णपणे गाईड प्रेफर करेल इतिहास राज्यशास्त्रासाठी, कारण त्याच्यात इतकं मुद्देसूद व्यवस्थित दिलेलं असतं, ते सगळं तुम्ही लक्षात घ्या. परत भूगोलासाठी स्पेसिफिकली तुम्ही नकाशावर खूप भर द्या. नकाशे 5-6 प्रकारचे ठिकाणं किंवा काही पण जे काही विचारतील, म्हणजे वेगवेगळे तुम्ही शाळेत जा. शाळेमध्ये जे आधीच्या मुलांच्या प्रिलिम्सचे जे पेपर असतील ते मागून घ्या, स्वार्थी बना थोडंसं. ते पेपर्स मागून घेऊन काय काय विचारलं जातं, कुठले कुठले काय काय रिपीट होत आहेत सारखे प्रश्न, याच्याकडे पण लक्ष द्या. आणि बाकी जॉमेट्रीसाठी मॅथ्समध्ये थेरम खूप महत्वाचे आहेत. थेरम म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न जरी येत नसेल ना, पण तुम्हाला जर त्या थेरमचं प्रूफ माहिती असेल तर तुम्ही तो प्रश्न लॉजिकली सोडवू शकता. थेरम पण विचारतात 3 मार्काला, ते थेरम पण तयार करा. आणि म्हणजे थेरमसाठी मी काय करायचे की या गुरुवारी म्हणजे एक दिवस ठरवायचा आठवड्यातला, या गुरुवारी मी 2 थेरम केले, त्याच्या पुढच्या गुरुवारी त्याच्या आधीचे 2 थेरम आणि प्लस अजून 2 थेरम, असं मी महिनाभर करत गेले. काहीतरी 12-13 थेरम आहेत टोटल. तर ते तेवढे करा. आणि बाकी प्रश्न वगैरे तर तुम्ही सारखे सारखे सोडवत राहा. सोडवल्याने तुम्हाला ते लक्षात राहतील. म्हणजे पाठ नाही करायचे तुम्हाला, पण सारखे सारखे सोडवायचे. तो क्वेश्चन पॅटर्न रिपीट होतोय. आणि का होतोय, कारण कोणकोणत्या पेपरमध्ये तो वापरला गेलाय, कशामुळे याला इतकेच मार्क आहेत, किंवा याची मग लॉंग मेथड असली पाहिजे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. एवढं सांगेन मी. पेपर प्रेझेंटेशन बद्दल काही तू टिप्स देऊ शकशील का? टाइम मॅनेजमेंट असेल किंवा कशा पद्धतीनं लिहिलं तर जास्त चांगल्या पद्धतीनं तुमचं एक इम्प्रेशन जसं म्हणतो पेपरच्या मध्ये, सगळ्याच पेपरच्या बाबतीत लँग्वेज असो, मॅथ्स असो किंवा सायन्स असो. अम, माझा सगळ्यात पहिला स्ट्रॉंग पॉइंट होता की माझं अक्षर खरंच चांगलं होतं तुझं पेपरमध्ये. अक्षर तर पण छान खूप होतं आणि मला सगळ्यात तुझे डायग्राम्स पण आवडायच्या माहितीये. म्हणजे मी इतक्यात म्हणजे माझ्या एवढ्या बॅच झाल्या ना, खरंच तुझ्यासारख्या डायग्राम मी, कारण मुलं मुळात डायग्राम्स काढायला ना आळस करतात. आणि तो भाग तुझा खूप छान, म्हणजे मला बघितल्यानंतर एवढं समाधान व्हायचं की वा, कुणीतरी छान डायग्राम काढणार मला फायनली भेटलं असं. हा, तर अक्षर चांगलं होतं, हा पण चांगला मुद्दा होता माझा. आणि प्रेझेंटेशन म्हणजे ते जे सगळं सांगतात ना लोक जनरली, की सुटसुटीत लिहा पेपर, गिचमिडकाला करू नका पेपरमध्ये. आणि शक्यतो ना असं चुकला प्रॉब्लेम तर असं गिच 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 त्याला घोटून चुकीचं केलंय असं नाही करायचं तुम्ही. तर चुकलं ठीक आहे, पूर्ण पेजवर एक रेष मारा, नेक्स्ट पेजवर घ्या, नवीन प्रश्न नवीन पेजवर सुरू करा. आणि अशा बाकी तर म्हणजे सगळे सांगतात त्या टिप्स खरंच कामी येतात पेपर प्रेझेंटेशनसाठी. आणि रायटिंग स्किल्स पण प्रत्येक वेगवेगळ्या पेजवर करा. सायन्ससाठी तर मॅम तुम्ही तर युट्यूबवर सांगतातच मुलांना, म्हणजे मी काही विशेष असं सांगितलं नाही, मी तुमचंच फॉलो केलं होतं. पण बाकी डायग्राम्सकडे लक्ष द्यायचं. परत बाकी सगळे जे काय म्हणतात छोटे छोटे ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. मॅच द पेअर्स मध्ये खूपदा घोळ होतो, एक जरी उत्तर चुकलं पूर्ण 1 मार्क जातो तुमचा. तर त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या की म्हणजे येत नाही ना, मग थोडा वेळ थांबा, पुढचा प्रश्न घ्या. पण तिथेच खाडाखोड करत नाही, नाही बी, नाही 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 सी, नाही नाही डी, असं नका करू तिथे बसून. ठीक आहे, तुम्हाला येत नाही, तुम्ही थोडा वेळ सोडा, पुढचा प्रश्न घ्या, पुढचा प्रश्न लिहा. रिझन्स, जे गिव्ह रिझन्स असतात सायन्समध्ये, त्याच्यामध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवा. जसं मॅम तुम्हाला नेहमीच सांगत असतील, कीवर्ड्स एखाद्या गोष्टीचे. परत रिफ्रॅक्शनच्या डायग्राम्स असतील सगळ्या, मिरर कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स, ते सगळं करा. परत अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळे जे प्रश्न आहेत तुम्हाला एक असा लॉंग आन्सरचा पण प्रश्न येतो सायन्समध्ये, तो पण व्यवस्थित तयार करा. लॉंग बायोलॉजीमध्ये आन्सर साठी तू स्पेसिफिकली काही सांगशील का, की तू काय केलंस? जसं तर मी तर तुम्हाला सांगायचीच की लॉंग आन्सर क्वेश्चन कीवर्ड्स वरून तयार करायचे, किंवा तू अजून काही वेगळी मेथड ह्याच्या व्यतिरिक्त वापरली होतीस का, की हीच आपली जी आता सांगितली तशी? तुम्ही ती कॉन्सेप्ट जर तुम्ही ना स्वतःच्या मातृभाषेत समजून घेतली असेल आधी, तर ती तुम्हाला एक्सपांड करायची असते फक्त. सो समजून घेण्याची प्रोसेस आधी व्यवस्थित झालीये का,
हे बघा आणि मग ते लिहिण्याचा एक्सपांड करण्याचा प्रयत्न करा. कारण समजलंच नसेल तर मग तुम्ही काही एक्सपांडच करू शकणार नाही त्या गोष्टीला. सो ती एक महत्वाची गोष्ट आहे. परत सेल डिव्हिजनचा पार्ट असेल सायन्समध्ये, तो पण विचारला जाऊ शकतो, कारण आम्हाला नव्हता विचारला. परत अशा खूप गोष्टी आहेत. परत काय म्हणतात त्याला, आयबॉलची डायग्राम असेल, ते सगळं विचारू शकतो. डायग्राम्स तर सगळ्या करायच्यात. परत इंटरनेटवर जेवढे मिळतील तेवढे काय म्हणतात क्वेश्चन बँक्स असतात, त्या प्रेफर करा. या सगळ्या गोष्टी मिळून होतं ते ऐन वेळेस. आणि काही पण होऊ शकतं परीक्षेमध्ये. तुम्ही खूप अस्वस्थ होऊन ना, तुम्हाला सगळं येत असून पण चुकू शकतं. सो कूल राहायचं एकदम पेपर सोडवताना. मी तर खूप म्हणजे मी अशी एन्झायटी असायची मला पेपरच्या आधी. आणि मॅथ्स म्हणजे माझं आधीपासून वीक होतं खूप. वीक म्हणण्यापेक्षा मी ते मला पटकन असं क्लिक होत नव्हतं की इथं हे करायचंय. पण आता खूप चांगलं झालंय ते. पण ते परीक्षेमध्ये ना एक हॉलचं प्रेशर असतं. सगळे मुलं तिथे असं सिरियसली देत असतात पेपर, आणि तुम्हाला येत असून पण काही गोष्टी येत नाहीत. तर मग हे होऊ देऊ नका. कूल, कुणीच नाही समजायचं हॉलमध्ये. एकदम शांत डोक्याने, ठीक आहे मला येत नाही तर मी पुढचा प्रश्न सोडवेन. त्याच्यावर तुम्ही अडकून बसलात ना, तुमची भीती अजून वाढत जाते. जॉमेट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन खूप महत्वाचा भाग आहे, जो की मी चुकवला होता परीक्षेमध्ये. तर ते पण करू नका. मी खूप चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही खरंच करणं टाळा असं मी म्हणेन. परत अजून काय म्हणतात त्याला, काही काही अवघड प्रश्न पण आहेत मॅथ्सच्या एक्सरसाइज मध्ये. सो ते पण स्पेसिफिकली बघून जा तुम्ही. 2-4 वेळेस करून बघा स्वतः, जमतंय का, कोणत्या स्टेपला अडतोय मी किंवा अडतेय मी. तिथे बघा ती स्टेप कशी तयार झाली किंवा ती कशी आणल्या गेलीये, त्याचं निरीक्षण करा. स्वतः बघा की का का हीच स्टेप, का हाफनीच मल्टिप्लाय केलं इथे, याचा विचार करा. किंवा हे सगळं केलं तर मग खूप छान जाऊ शकते परीक्षा. आणि 10वी अवघड नाहीये, हे पण लक्षात ठेवा बॅक ऑफ द माइंड. आता हा शेवटचे जे काही दिवसांवरती येऊन ठेपली परीक्षा, तर ह्या पिरियडसाठी तू ह्या मुलांना काही टिप्स, टाइम मॅनेजमेंट किंवा झोप कशी कंट्रोल करायची, किंवा असे जे कॉमन इश्यूज सगळ्यांना येतात, तर ह्या महिन्याभरासाठी त्यांनी काय कशा पद्धतीनं जावं, सेल्फ स्टडी कसा करावा, ओव्हरऑल हे सांगशील का? तर झोपेचं म्हणताना मॅडम, मी अजून पण फेस करते तो प्रॉब्लेम, आणि प्रत्येक स्टुडंट तो प्रॉब्लेम फेस करत असतो झोपेचा. म्हणजे अभ्यास इज इक्वल टू झोप, हे लक्षात ठेवायचंच. ते होणारच. असं नाही की म्हणजे मी झोपायलो का, असं नाही. सगळ्यांना ती झोप येते. झोप आली तर बरोबर 15-20 मिनिटाचं अलार्म लावायचा, पॉवर नॅप घ्यायची. तुम्ही खरंच रिफ्रेश होता त्याच्याने, आणि परत झोप येत नाही. आणि मी जेवणाबद्दल सांगेल, तुम्ही जेव्हा सेल्फ स्टडीला बसत असाल ना, तेव्हा पूर्ण भरपेट असं जेवण नका करू. थोडंसं कमीच जेवा, जेणेकरून तुम्हाला अशी खूप स्ट्रॉंग झोप नाही येणार. थोडंसं येत असते झोप जेवण झाल्यावर, पण ती थोडीशी कंट्रोल करण्याजोगी असू शकते. बाकी सेल्फ स्टडी आता सध्या शाळेवर एवढा भर नका देऊ की शाळेत जायचंय असं. स्वतःच्या सेल्फ म्हणजे तुमच्या शाळा छान घेत असेल, रिव्हिजन घेत असेल किंवा बाकी सगळं असेल तर जा, नक्की जा. पण शाळेमध्ये जर काही घडतच नसेल, टाइमपास होत असेल किंवा काही पण कारण असतील तुमचे, तर शक्यतो शाळा स्किप करा. घरी बसून, आणि तो स्किप केलेला टाइम युटिलाइज करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं नाही की बसले घरात, आता काय फोन स्क्रोल करायले, रील स्क्रोल करायले, असं नको व्हायला. अ, तुम्ही दिलाय ना, तुम्ही पूर्ण शाळा बुडवली ना, मग तो वेळ अभ्यासात युटिलाइज झालाच पाहिजे. आणि मी एक गोष्ट सांगेन की जेव्हा तुमचा अभ्यास होतो ना दिवसभर, तेव्हा तुम्हाला एंड ऑफ द डे खूप छान फिलिंग येतं की येस, आज मी केलेलं ठरवलेलं टार्गेट पूर्ण केलं. आता तुम्ही प्रत्येक धड्याचं टार्गेट ठेवा. एका दिवसात एक धडा झालाच पाहिजे तुमचा. कोणता पण असो, मग तो मॅथ्सचा असो, किंवा मॅथ्सला थोडा वेळ लागू शकतो, 2 दिवसात होऊ शकतो. पण एका दिवशी 2-2 सब्जेक्ट घेऊन बसा. पूर्ण दिवस आता कामालाच लावा. म्हणजे पूर्ण पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास करा. आता ज्यांनी वर्षभर केलं असेल ना, त्यांना आत्ता एवढा या पॉइंटला ताण आलेला नसेल. पण ज्यांचं वर्ष थोडस असं डळमळीत झालंय किंवा टाळाटाळ केली वर्षभर, त्यांना सध्या या पॉइंटला खूप जास्त टेन्शन आलेलं असणारे, प्रेशर आलेलं असणारे.
सो आता तुम्ही ठरवा की नाही, आता मला बोर्ड्स क्रॅक करायचेत, मला छान मार्क्स मिळवायचेत. सो मला मार्क्स मिळवण्यासाठी म्हणून नाही, मला फर्दर गोष्टींसाठी पण या गोष्टी कामी येणार आहेत. तर त्याच्यासाठी अभ्यास करा, ना की फक्त मला 90+ स्कोअर करायचे झालं लाईफ सेट, असं बिलकुल नाहीये. 11वीला तुम्हाला या सगळ्या कॉन्सेप्ट परत पूर्ण लागणार आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त लागणार आहेत या सगळ्या कॉन्सेप्ट. सो हा सगळा बेस आहे. मार्कांसाठी फक्त अभ्यास नका करू, तर ती कॉन्सेप्ट का घडते, का असं होतंय, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि मी म्हणजे वर्षभर अगदी व्यवस्थित केलं होतं. त्याच्यामुळे मी फेब्रुवारीचा पूर्ण महिना मी रिकामी होते, म्हणजे मी फार काही अभ्यास करत नव्हते. पण जे स्टुडंट्स आत्ता आत्ता कामाला लागले असतील ना, त्यांना असं करून चालणार नाही. त्यांनी व्यवस्थित पूर्ण वेळ का सत्कारणी लावा. असं म्हणजे आता म्हणजे आमच्या वेळेस माझा फोन नव्हता माझ्याकडे स्वतःचा, आईबाबांचाच फोन होता. काही काही मुलांकडे आता स्वतःचे फोन असतील, तर ते काही दिवसांसाठी स्विच ऑफ करून पायलट काय म्हणतात फ्लाईट मोडवर टाकून ठेवून द्या. कुणाचे कॉल्स नको ना सोशल मीडिया. नाहीतर मग तुम्हाला क्लासेस वगैरे करायचे असतील तर ओके आहे तो फोन वापरणं. पण फोन खूप टाइम किलर आहे, सोशल मीडिया खूप टाइम किलर आहे, आणि तुम्हाला कळत पण नाही की तुमचा हा वेळ चालला आहे. सो या गोष्टींचे कटाक्षाने त्याच्याकडे लक्ष द्या, असं मी म्हणेन. थँक्यू सो मच श्रीजा. खूप खूप छान पद्धतीनं, म्हणजे मला तर असं वाटत होतं की कोणीतरी असा प्रोफेशनल जो गाईड असत ना, गायडन्स करणारे, तशा पद्धतीने तू खूप छान गायडन्स केलंस आज मुलांना. आणि येस, तुमच्या ह्या सगळ्यांच्या अनुभवांचा ह्या स्टुडंट्सना खूपच छान फायदा होणार आहे नक्कीच. आणि इथेच थांबूयात. सगळ्यांच्या वतीनं तुझे खूप 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 आभार. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, आणि सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मी जसं म्हणलं तसं की वेळ वाया घालवू नका, एवढेच काय ते काय म्हणतात, की आहे ना सक्सेसची ती एवढीच आहे की वेळ वाया घालवू नका, बस. येस, नक्कीच. ह्या होपफुली आता ताईचं ऐकतील सगळेजण आणि तसे इम्प्लिमेंटेशन करतील, अशी आपण अपेक्षा करूयात. इथेच थांबूयात. थँक्यू सो मच.